वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आता दिवाळीनंतर दादा म्हणले तसं छान लाडू करंज्या चकल्या चिवडे खाऊन सगळे टुणटुणीत झालेले आहेत, एकदम खुश झालेले आहेत आणि सुस्तावलेले आहेत. पण आपल्याला भगवंताच्या कथांचा आस्वाद घ्यायचा आहे. उरलेलं ज्ञानेश्वरीचं अध्ययन पूर्ण करायचं आहे. तर सर्वांना शुभेच्छा देते. आज 4 नोव्हेंबर, बरोबर एक आठवडा आपण सुट्टी घेतली. 25 तारखेला, मागचा 26 तारखेला वर्ग झालेला होता आणि त्यावेळेला भगवंतांनी मथुरेच्या ज्या काही लीला केल्या किंवा जे कर्तृत्व केलं तर ते सगळं आपण ऐकल्यानंतर उद्धवाला त्यांनी व्रजात पाठवलेलं होतं. आणि उद्धव काय सांगतोय किंवा उद्धवाला तिकडची ख्याली खुशाली सगळ्या गोपींची, सगळ्या गोपांची, तिकडे जा, माझा सगळा पराक्रम सांग किंवा माझ्या मातापित्यांना आनंदित कर, मुख्य म्हणजे यशोदा मैया आणि नंदलाल, तर त्या सगळ्यांना हे कर, सुखी कर आणि गोपींना जे दुःख झालं असेल त्यांना माझा निरोप सांगून त्यांचं दुःखसुद्धा दूर कर असं सांगितलेलं होतं. आणि गोपींचं लक्ष सगळं त्याप्रमाणे ते जातात, उद्धव जातात. सगळं त्यांना गोकुळातलं जे चित्र दिसतं ते आपण पाहिलेलं होतं. गायी कशा मग्न आहेत, सगळे गोप कसे श्रीकृष्णाच्या पराक्रमाची वर्णनं करण्यात, गुण गाण्यात आनंदित होत आहेत. आणि नंदांनी त्याचा सत्कार केलेला असतो, प्रसन्न झालेले असतात, त्याला पक्वान्नाचं भोजन दिलेलं असतं. हा सगळा भाग आपण पाहिलेला होता. आणि ते विचारतात की अरे उद्धवा, आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम, विलासपूर्ण नेत्रकटाक्ष, त्यांचे मनोहर हास्य, मधुर भाषण, या सगळ्यांची खूप आठवण येते रे. आमची दुसरी कामच सगळी थांबतात असं त्यांनी सांगितलं होतं. आणि इथलं सगळं जे काही निसर्ग आहे, वनं आहेत, पर्वत आहे, क्रीडांगण आहेत, ते सगळं पाहायला लागलो की आमचं मन सगळं तन्मय होऊन जातं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि हे जे दोघंजण बंधू आहेत हे देवकार्यासाठी, देवांच्या महान कार्यासाठी इथं आलेले आहेत याची आम्हाला कल्पना आहे. गर्गाचार्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि सिंह जसा पशुला अगदी सहज मारतो तसं त्यांनी 10,000 हत्तींचं बळ असलेल्या त्या कुवलया पिडरा गजराजाला ठार मारलेलं होतं. हत्तीने एखादी काठी सहज मोडावी तसं त्यांनी 3 ताड लांब असलेलं धनुष्य तोडलं होतं. आणि एकाच हातानं 7 दिवसपर्यंत पर्वत उचलून धरलेला होता. सगळ्या पूर्वीच्या आठवणी त्यांनी पुन्हा सांगितलेल्या आहेत. आणि सुर आणि असुरांवर ज्याने विजय मिळवलेला होता, तसंच सगळ्या राक्षसांना, प्रलंबासूर असेल, धेनुकासूर, अरिष्टासूर, तृणावर्त, बक, या सगळ्यांना त्यांनी अगदी सहज मारलेलं होतं असं त्यांनी सगळं सांगितलं. आणि अशा श्रीकृष्णाच्या प्रेमात रंगून गेलेले ते नंद जेव्हा त्याच्या एकेका लीलेचं वर्णन करत होते, त्याचं स्मरण करत होते,
त्यामुळं ते इतके व्याकुळ झाले होते की आपण कशी बघा आठवड एकादशी काढताना सांगतो, काय हो कालपर्यंत इतका आनंद होता, सगळे पाहुणे जमले, मुलं आली, नातवंड आली, सुना आल्या, मुली आल्या, जावई आले, आणि घर आज आता कसं सगळं ओस ओस पडले. मुलं इकडे तिकडे खेळायची, बागडायची, खाऊ मागायची, हुंदडायची, असं सगळं आपल्याला जसं आठवतंय ना आज आता. आणि तो आनंद आपल्याला एक खूप काही किती दिवसांसाठी तरी ती शिदोरी आपल्याला पुरते. आणि आपल्याला त्या बालकांच्या, त्या मुलांच्या प्रेमाचा सगळा पूर आलेला असतो. त्यामुळं पुन्हा आपण थोडेसे व्याकुळ होतो. तसेच हे सगळे नंदराज वगैरे सगळे व्याकुळ झालेले होते. आणि श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोदेच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. पुत्रस्नेहामुळं आत्तासुद्धा, आता तू 12-12 वर्षाची मुलं झाली तरीसुद्धा तिला पाना फुटत होता, वाहत होतं, दुधाच्या धारा वाहत होत्या. आणि हे सगळं श्रीकृष्णावरचं गाढ प्रेम पाहून उद्धवसुद्धा आनंदमग्न होऊन त्यांना सांगतो की तुम्ही किती भाग्यवान आहात. तुम्ही भाग्यवान आहात कारण हे दोघं पुराण पुरुष आहेत, बलराम आणि श्रीकृष्ण. आणि ते सगळ्या जगाचं उपादान कारण आहेत. सगळं त्यांनी पुन्हा त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता मी ते पुन्हा जास्त सांगणार नाही. आणि आता पण एवढाच त्यांना आश्वासन देतात की थोडेच दिवसात आता हे भगवान यदुकुल श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात पुन्हा व्रजामध्ये येतील आणि आपल्या दोघांना आनंदित करतील. आणि तुम्ही काही त्याच्यासाठी खेद करू नका. तुम्ही श्रीकृष्णांना आपल्या जवळच पाहाल. कारण जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो तसं प्राण्यांच्या हृदयात हा भगवान नेहमी विराजमान असतो. आणि त्यांना अभिमान नसल्याकारणानं त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, सर्वांमध्ये ते समभाव ठेवतात. आणि त्यांच्याशी शत्रुकर्म समशत्रौच मित्रेच्या हा श्लोक भगवंतांनी सार्थ करून दाखवलेले. ते सगळं सांगतात. आणि जसा मनुष्य वेगानं गोल गोल फिरतो तशी त्याला सगळी पृथ्वी गोल वाटायला लागते. तसं सगळं काही करणारं जे चित्त आहे ते असूनसुद्धा त्या चित्तामध्ये अहमबुद्धी असल्यामुळं माणूस स्वतःला करता समजायला लागतो. असं सगळं तत्त्वज्ञानही त्यांनी थोडं सांगितलेलं आहे. पण भगवान श्रीकृष्ण फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर ते सगळ्या प्राण्यांचे आत्मा आहेत, पुत्र आहेत, पिता आहेत, माता आहेत. फार सुंदर असा श्लोक म्हणलेला आहे. युवयोरेव नैवायम आत्मजो भगवान हरिः सर्वेषाम आत्मजो ह्यात्मा पिता माता स ईश्वरः. तो भगवंत सगळ्यांचाच आहे हो. माता पण आहे, पिता पण आहे, गुरु आहे, ईश्वर आहे. आणि तुम्ही जे काही पाहिलं किंवा ऐकलं, जो भूतकाळ होता किंवा जो आता वर्तमान काळ आहे किंवा भविष्यकाळ असतो, स्थावर वस्तू असू, जंगम असू, एखादी व्यक्ती महान असू, लहान असू, कोणतीच वस्तू अशी नाही की जी श्रीकृष्णापासून वेगळी आहे. म्हणून तर सारखं म्हणतो आपण की चराचराला व्यापून राहिलेला आहे. आणि फक्त एकमेव सत्य असेल ते म्हणजे भगवंत. म्हणून परीक्षिताला शुकदेव पुन्हा समजावून सांगतात की उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपापसात गोष्टी करत होते. रात्रभर त्यांनी गप्पा मारल्या. पहाटे गोपी उठल्या, दिवे लावले आणि त्यांनी वास्तुदेवतेचं पूजन केलं. आणि नंतर त्या दही घुसळायला लागल्या. तिथलं चैतन्यच वेगळंच आहे बघा गोकुळातलं. आणि त्यांच्या हातातल्या अशा बांगड्यांचे जे किणकिण आवाज येत होते, त्या ज्या चमकत होत्या, त्यांच्या हारातली कुंडलं, हलणारी कानातली कुंडलं, कुंकुममंडित अशी गालांची लाली, हे सगळं त्या घुसळण्यामुळं वाढत होतं. इतकी सुंदर वर्णनं केलेली आहेत की एखाद्याला वर्णन कसं करावं जर हवं असेल तर त्यांनी भागवत नक्कीच वाचलं पाहिजे. मग त्यांच्या अलंकारातली सगळी रत्न दिव्यांच्या प्रकाशानं अधिकच झगमगत होती. पहाटे ही सगळं कामं करायच्या त्या. पण ते करत असताना अखंड श्रीकृष्णाच्या चरित्राचं गायन. आणि त्यांचं गाणं हे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत पोहोचत होतं. आणि त्या सगळ्या ज्या स्वरलहरी आहेत त्या सगळ्या दिशांमधलं अमंगल घालवत होत्या. किती छान होता बघा पूर्वीचा काळ. पहाटे उठायचं, जात्यावर दळणं धरायची. जनाबाईच्या ओव्या आपल्याला माहितीच आहेत. आणि मग म्हणून तिला तो पुंडलिकसुद्धा पांडुरंगसुद्धा
स्वतः दळू लागायचा, सगळी भांडी सगळं करू लागायचा काम. तशा ह्या सगळ्या गोपी आहेत की त्या गोपींना आत्ता तो नसला तरी सुद्धा तोच सगळं करून घेतोय त्यांच्याकडनं. तेवढ्या सूर्योदय झालेला आहे आणि नंदाच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा राहिला. ते प्रजांगणांनी पाहिलं. आता त्यांना माहितीच नव्हतं की हा संध्याकाळी आलेला आहे. तेव्हा त्या अचंबित होतात की म्हणतात हा रथ कुणाचा आहे, असे एकमेकीला विचारायला लागल्यात. तर एक गोपी सांगते, कंसाचे हेतू साध्य करण्यासाठी श्यामसुंदरांना घेऊन येण्यासाठी तो अक्रूर आला होता ना, तो तर पुन्हा आला असेल का आपल्याला न्यायला. तर दुसरी म्हणते तो आपल्याला घेऊन जात असेल, त्याच्यासाठी आला असेल, किंवा आपल्या मरण पावलेल्या राजा कंसाचे पिंडदान तर करणार नाही ना, कशासाठी आला असेल काय माहिती. आणि व्रजवासिनी स्त्रिया अशा सगळ्या आपापसात बोलत होत्या. आता त्या गोपींचा संवाद पुढच्या सर्गामध्ये इतका सुंदर दिलेला आहे की उद्धव आणि गोपींचा फार सुंदर असा संवाद आहे. त्या त्याच्याकडे बघूनच म्हणतात की हा पुरुष तर इतका सुंदर आहे, देखणा आहे, पण हा कोण आहे, कुठून आला, कुणाचं दूत आहे. आणि श्रीकृष्णासारखीच त्यांनी वेशभूषा केलेली आहे, मग ती का बरं धारण केली अशी. हे सगळं जाणून घेण्यासाठी गोपी अतिशय उत्सुक झाल्या. आणि श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणाऱ्या त्या उद्धवाला त्यांनी चारी बाजूनी घेरलं बरं का. आणि पवित्र असं स्मितहास्य करीत त्याला एक एक प्रश्न विचारत राहिलेत. कुणी लाजत आहेत, कुणी नम्र होत आहेत, कुणी मधुर भाषणाने त्याचा सत्कार करतायत. आणि एकांतात आसनावर बसल्यावर त्याला विचारतायत, काय काय विचारतात ते सगळे प्रश्न इतके सुंदर आहेत की उद्धवा, आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी त्यांच्या मातापित्यांना कुशाली कळवण्यासाठी आपल्याला पाठवले, हे आम्हाला कळलं बरं का. नाहीतर या गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसतच नाही. बांधवांवरचं प्रेम हे मुनीलासुद्धा सोडणं कठीण असतं, मग त्याला तर हे सगळे बांधव त्यांना तो विसरूच शकणार नाही. आणि मातापित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेमबंधाचे जे सोंग आणलं जातं ते स्वार्थासाठी असतं. जगातला सगळा स्वार्थी जगाचा एक छान त्यांनी असा हे केलेलं आहे, म्हणजे प्रसंग उभा केलेला आहे. ते सगळं वर्णन त्या करतायत की भ्रमर कशी फुलांवर मधासाठी आकृष्ट होतात, बिरबिरत असतात, तसंच पुरुषांचं सुद्धा स्त्रियांवरचं प्रेम हे स्वार्थासाठीच असतं. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्यांनी सगळं सांगितलेलं आहे बघा, की स्त्रीसुद्धा पतीवर प्रेम करते स्वतःच्या स्वार्थासाठी, पुरुष पत्नीवर प्रेम करतो स्वतःसाठी. असं फार सुंदर असं सांगितलेलं आहे. मुलं आईवडिलांवर प्रेम करतात त्यांना हवी ती वस्तू मिळण्यासाठी, आईवडील मुलांवर प्रेम करतात त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी हवं म्हणून. तसंच हे सगळं त्या गोपींनी त्याला सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. की काही उदाहरणं त्या देतात की जसं धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा, आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला, आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. शिक्षण झालं, गुरुची गरज नाही. त्या गणिका तशाच असतात. जो धनवान आहे त्याचं धन संपेपर्यंत त्याचा आस्वाद घ्यायचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला विचारत नाहीत, आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. तसं या जगात आहे. म्हणजे हा जगाचा न्यायच असा आहे, स्वार्थासाठी सगळं. आता पक्षी नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, आणि पशु जळलेल्या जंगलाला, आणि जार उपभोगल्यावर स्त्रीला सोडून जातात. म्हणजे जगात न्याय काय आहे, माझं स्वार्थ भागला पाहिजे, माझा हेतू पूर्ण झाला की बाकीच्याची मला गरज नाही. पण गोपींचं मन या श्रीकृष्णामध्ये इतकं तल्लीन झालेलं होतं की त्या सगळे लोकव्यवहार विसरले होत्या. मागच्याही आपण रासक्रीडेच्या वेळेला पाहिलेलं आहे की श्रीकृष्णांनी बालपणापासून त्याच्या किशोरावस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या त्या सर्वांची त्या आठवण करतायत. जशी नंदबाबांनी काढली तशाच गोपी त्याला सगळं सांगतायत. आणि एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचं स्मरण झालं त्यावेळी
एका भ्रमराला उणगुण जाणं पाहून ती काय म्हणते आता बघा, त्यांच्या सगळ्या भावना कशा आहेत. त्या एका भ्रमराला म्हणतात की आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमानं याला दूत म्हणून पाठवले का. म्हणजे भ्रमरसुद्धा तिला दूत म्हणून वाटतो. पूर्वीच्या काळी दूतकाव्य जन्माला आली तसं एका ह्याला गोपीला असं वाटतं. आणि ती म्हणते, अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा, तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस. कारण श्रीकृष्णांनी जी वनमाला आमच्या सावतीच्या वक्षस्थळांच्या घर्षणानं चुरगळली गेली, तिच्या वक्षाला लावलेलं आणि माळेला लावलेलं पिवळं केशर तुझ्या मिशांनासुद्धा लागलेलं आहे. आणि मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करू देतात. आता त्यांना आमची काही गरज नाही आहे. आणि त्यांचा केशररूप प्रसाद ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे तो त्याच्याजवळच राहू देत. आता आम्हाला त्याची आवश्यकताच नाही. तुझ्याकडून इथं पाठवण्याची काय गरज आहे. म्हणजे तो जो केशर त्याला लागतो फुलांचा, तर ते म्हणजे त्या श्रीकृष्णाचं आलेलं केशर आहे असं त्यांना वाटतं. आणि पुन्हा त्या म्हणतात, तू काय करतोस, मध घेऊन उडून जातोस. तसंच ते सुद्धा कसे एकदाच आपलं मोहक आम्हाला सगळं रूप दाखवून सगळा आनंद देऊन आता ते निघून गेलेले आहेत. त्यांना आमची सेवा कशी कळणार. आणि श्रीकृष्णाच्या गोडगोड बोलण्यानं लक्ष्मीसुद्धा म्हणतात तिचं चित्तसुद्धा त्यांनी चोरलेलं आहे वगैरे, असे सगळे त्यांचे संवाद इतके त्यांनी खूप सुंदर सांगितलेले आहेत. त्या मधुकराशीच त्या एका गोपीचा इतका संवाद आहे की तू माझ्या पायावर डोकं टेकवू नकोस, तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस, पण दूतानं काय केलं पाहिजे हे तू श्रीकृष्णाकडून शिकून आला आहेस हे मला माहिती आहे. त्यांच्यासाठी पती पुत्र अन्य नातेवाईकांना सोडले आम्ही, हे सगळं श्रीकृष्णाने आधी उद्धवाला सांगितलेलं असतं. आणि तेच त्याला अनुभवायला मिळतं की प्रत्येक गोपीच्या मनातले जे विचार आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्याला आता समजत आहेत. आणि मग ती गोपी त्या मधुकराला इतकं सगळं सांगते की तुला माहिती आहे का, रामावतारात असताना त्यांनी काय काय केलं, वालीला मारलं, त्या शूर्पणखेचं नाक कापलं, नंतर बलीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुणपाशानं बांधून पाताळात ढकललं. अरे त्या काळ्याशी आता मैत्री पुरे झाली म्हणे, पण काय करणार, आमची इच्छा नसली तरी त्याच्याविषयीच्या गोड गोष्टी आम्ही टाळू शकत नाही. अशा किती लीला आणि किती तिच्या कथा त्या अशा सांगत असतात. आणि परत त्यालाच ते म्हणतात बरं का की तू काय केलेस, त्याच्याकडे जाऊन आमच्याकडं परत आलेला दिसतोयस आमची मनधरणी करायला वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा आम्हाला सांग की आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना. आई बाबा नातलग गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का. आम्हा दासींविषयी ते काही सांगतात का. आणि अगुरूसारखे सुगंधी करकमळ ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील का, म्हणजे पुन्हा येतील का, हाच त्यांना आशावाद आहे. आणि त्याच्यावर मग उद्धव सांगतायत की तुम्ही धन्य आहात, तुम्ही कृतकृत्य आहात, सगळ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात. अहो इतकं त्यांचं वर्णन केलेलं आहे आता उद्धवानी की भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी एवढाच तुमचा उद्देश आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या ठिकाणी सुद्धा सर्वोत्तम भक्ती आहे तुमची आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे घालून दिला आहे. म्हणून तर नारदांनी भक्तिसूत्र रचली आणि गोपिकानाम यथा गोपिकानाम रजगोपिकानाम त्यांचं उदाहरण दिलेलं. म्हणून हे जेव्हा वाचतो ना गोपिकांचं सगळं, तेव्हा लक्षात येतं की त्यांनी काय केले. उद्धव सांगतायत की तुम्ही त्या भगवंतासाठी आपले पुत्र, आपले पती, आपलं शरीर, आपले स्वजन, घरदार सोडून श्रीकृष्णांना वरलेलं आहे. एवढा त्याग किंवा एवढी ही आपली भगवंतावरची भक्ती त्या गोपिकांसारखी असूच शकणार नाही. आपण बघा 4 दिवस मुलं आली, नातवंड आली, त्यांच्यामध्ये रमलो की जरा देवा जे आवश्यक आहे ते करतोय. पण इतकं जे रोजचं लगेच सुट्टी दिली, मला तर वाटत नव्हती सुट्टी द्यावी. असं वाटतं की कशाला, आपण रोजचं जे नियमित आहे ते चालू ठेवलं पाहिजे. सगळ्या म्हणतात नाही आम्हाला फराळाचं करायचं आहे, आम्हाला अमकं करायचं आहे. पण गोपींनी तसं नाही केलेलं. रोजचे व्यवहार करत असताना त्यांनी ते सगळे भगवंतालाच अर्पण केलेले होते.
त्यामुळं त्याला म्हणतात की तू त्यांचा दूत आहेस. तर तो सांगतो, आता उद्धव त्याला म्हणतो की मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे. देवींनो, प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठवलेला आणि तोच मी घेऊन तुम्हाला आलेलो आहे. असं खूप जेव्हा त्यांनी त्याला बजावून सांगितलं तेव्हा त्यांचं मन पालटतं आणि त्यांना पटतं. आणि ते सांगतात, उद्धव सांगतात की श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे. काय काय सांगितलेलं आहे? भवती ना वियोगो मे नहि सर्वात्मना क्वचित यथा भूतानि भूतेषु खं वायुवग्निर्जलं मही तथाहं च मनः प्राण भूतेंद्रिय गुणाश्रयः. काय म्हणतात श्रीकृष्ण की तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकणार नाही. सगळ्या भौतिक पदार्थांमध्ये म्हणजे जसं आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूत व्यापून आहेत सगळ्यांमध्ये. जसे ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा. कुठल्या ह्याच्यामध्ये कुठला अंश आहे हे आपण पाहतो. आणि तसंच म्हणतो की मी मन, प्राण, पंचमहाभूत, इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा मी आश्रय केलेला आहे, आश्रय आहे. आणि माझ्याच मायेच्याद्वारे हे सगळे यांचे व्यवहार चालतात. मी स्वतःमध्येच स्वतःलाच उत्पन्न करतो विषयांच्या रूपानं, ते पाळतो, विलीन करतो, सगळं मीच करतो. हे असं भगवंतांनी सांगितलेला निरोप हा उद्धव सांगतायत. आणि जागा झालेल्या मनुष्याला जसं स्वप्नातले सगळे पदार्थ खोटे वाटतात हे त्याला समजतं, तसं मनानं निश्चय करून अगदी इंद्रियांना विषयांपासून आवरून धरावं हेही तो सांगतो. की आता ह्या व्यावहारिक विषयांमध्ये जगामध्ये जास्त रमायचं नाही. जसं आपण ज्ञानेश्वरीत वाचतोय तीच भाषा आहे सगळी, की जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्म विवेक, त्याग या सगळ्याचा निग्रह करून परमेश्वराला मिळणं अंतिम ध्येय आपलं ते असलं पाहिजे आहे. म्हणून तुम्ही काय करताय की तुम्हाला प्रिय असूनसुद्धा तुमच्या दृष्टीपासून तो म्हणजे तो सांगतोय, भगवंताचं निरूप सांगतोय की अगं गोपींनो, मला तुम्ही फार लाडके आहात, प्रिय आहात, तरी मी तुमच्यापासून दूर राहतोय. याचं कारण काय? तुम्ही माझं ध्यान करीत राहण्यामुळं माझ्या मनाला तुमचा अनुभव यावा. मी सुद्धा तोच अनुभव घेतो. कारण स्त्रियांचं चित्त हे अगदी दूर देशी असलेल्या आपल्या प्रियतमापर्यंत गुंतून राहिलेलं असतं. जितकं समोर व्यक्ती असली ना त्यावेळेला आपण एवढे त्यात गुंतत नाही, कारण लांब गेलं की गुंतो. हे सगळं तत्त्वज्ञान, वास्तव हे सगळं भगवंतांनी त्यांना पटवून दिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनामध्ये अशा वृत्ती उठू देऊ नका. माझं सतत स्मरण करा आणि लवकरच लवकर कायमच्या मला प्राप्त व्हा. कायमची त्यांनी त्याला हे दिलेलं आहे, खात्री सांगितलेली, आश्वासन दिलेलं आहे. आणि मी जेव्हा वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा केली त्यालाही सगळं ते आठवते. त्यावेळी तुम्हाला काही जणींना स्वजनांनी येऊन दिलं नाही, मग त्या रासक्रीडेत सामील होऊ शकल्या नाहीत, पण माझं स्मरण करून त्यांनी मला प्राप्त करून घेतलेलं होतं असं सगळं सांगतायत. तेव्हा शुकदेव पुढं म्हणतात की आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला, की तोही आपल्यासाठी तिकडे आपले स्मरण करतोय, आपल्या आठवणी काढतोय. आणि त्याच्या संदेशामुळं श्रीकृष्णाचं स्वरूप आणि त्याचं सगळ्या लीलेचं स्मरण पुन्हा त्यांना यायला लागलं. आणि पुन्हा त्या सांगतात की आता तो यादवांचा शत्रू पापी कंस अनुयायासह मारला गेला, ही आनंदाची गोष्ट झाली. श्रीकृष्णाच्या सगळ्या आप्तेष्टांचं मनोरथ पूर्ण झालं, हेही चांगलं आहे. पण आमचे अच्युत खुशाल आहेत ना, ही माझ्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही मला आता पुन्हा सांगा की जसं आमचं प्रेमयुक्त लज्जापूर्ण सगळं स्मितहास्य त्यांच्याकडे मनोसक्त पाहणं, त्यांची पूजा आम्ही प्रत्येक कृतीत करत होतो आणि तेही आमच्यावर प्रेम करत होते, त्याच रीतीनं मथुरेतल्या स्त्रिया पण त्यांच्यावर प्रेम करतात का हो? म्हणजे आता त्यांना तो प्रश्न पडला आहे की ते तिथे राहिलेत, पण मग त्यांना आमच्यासारखं तिथल्या स्त्रियांकडून प्रेम मिळतं का?
तर ती दुसरी एखादी मैत्रीण तिला म्हणते, अगं ते इतके हुशार आहेत, ते इतके निष्णात आहेत आपले श्यामसुंदर, की तिथल्याही श्रेष्ठ स्त्रिया त्यांच्यावर प्रेम करणारच आणि तेही सगळ्यांवर अशी मोहिनी घालणारच, त्यांच्या विलासांनी ते त्यांचीही पूजा करणारच. म्हणजे असं कसं तुला वाटतंय की ते तिथं रममाण होणार नाही? पण पुन्हा कधी कधी असं म्हणतात, तिसरी अजून म्हणते की स्त्रियांच्या गप्पा मी ऐकलेल्या आहेत की आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्यामध्ये सामील होतात. कधीतरी, म्हणजे त्या नगरातल्या आहेत ना, मथुरा नगरी होती ना, आम्ही खेड्यातले आहोत, तर आमच्या ग्रामीण गवळणीची सुद्धा ते आठवण काढतात का, असा पुन्हा प्रश्न विचारला. पुन्हा कोणी म्हणतं की सगळं जे पूर्वीच्या त्या रासक्रीडेची त्यांना आठवण होती आणि त्या रात्रींची ते कधी आठवण काढतात का हो? तर कोणी म्हणते, आम्ही त्यांच्या विरहाग्नीमध्ये पोळून निघत आहोत. जसं इंद्र पाऊस पाडून वनाला जीवदान देतो, तसं श्रीकृष्णसुद्धा पुन्हा आम्हाला जीवदान देण्यासाठी इथं कधी येतील का? असे अनेक प्रश्न. त्यांनी आमची कितीतरी संकट दूर केलेली आहेत. इतक्या इतक्या गोपींनी प्रश्न त्याला विचारले. त्यांनी अगदी गराडाच घातलेला होता. आणि मग पुन्हा त्या निरोप देतात की हे लक्ष्मीनाथ, हे व्रजनाथ, आमची संकट तुम्ही दूर केली, पण दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्ही वाचवा, असा निरोप दिला आहे त्यांनी. तेव्हा श्रीकृष्णाचा संदेश घेऊन गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली आणि मग इंद्रियातीत श्रीकृष्णच आमचा सगळं सर्वस्व आहे हे त्यांना कळलं. कारण प्रत्येक गोष्ट ही त्याची गोपींसाठी होती, गोपींची त्यांच्यासाठी होती. जितके दिवसपर्यंत नंदाच्या व्रजामध्ये हा उद्धव राहिला, तिथपर्यंत त्यांना आनंद झालेला आहे आणि त्या व्रजवासियांनाही आनंद झाला आणि त्यालाही कळलं की हे गोकुळ म्हणजे काही साधं नाही आहे. इथलं वन, इथले पर्वत, इथल्या दऱ्या, सगळे वृक्ष, फुलं, पानं, सगळं हे श्रीकृष्णांनी सगळ्या लीला केलेल्या त्यांच्या स्मरणात सगळ्यांच्या आहेत आणि स्वतः श्रीकृष्ण त्या सगळ्यामध्ये रमत होते. गोपींची तन्मयता सगळी त्याच्या लक्षात आलेली आहे, श्रीकृष्णावरचं प्रेम लक्षात आले आणि म्हणून तो गोपींना नमस्कार करत म्हणतो की फक्त बघा, त्याचे पुढचे शब्द मला फार आवडलेले आहेत की गोपींचं शरीर धारण करणं या पृथ्वी तलावर सार्थकी लागलं. कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणीच त्यांचं गाढ प्रेम होतं, प्रगाढ प्रेम होतं आणि त्यासुद्धा त्याची अपेक्षा करतात आणि तोसुद्धा अशा भक्तांची अपेक्षा करतो. ज्यांना श्रीकृष्णाच्या कथांची गोडी लागली त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता आहे? कारण जे देव आहेत त्यांनासुद्धा त्याचं एवढं भाग्य मिळत नाही आहे, सान्निध्य मिळत नाही आहे. मग ह्या श्रीकृष्णाच्या ठाई एवढं त्यांचं अनन्य प्रेम आहे, त्या सतत त्याचं लीलांचं, त्याच्या पराक्रमाचं सतत वर्णन करत असतात आणि प्रत्येकाने ते अमृत असं प्राशन करावं म्हणजे सगळेच अमर होतील असं नारदांना, आपलं उद्धवांना वाटते. मग पुन्हा त्या रासलीलेच्या वेळचीही त्यांना हे होती की ज्यांना ज्यांना कृपाप्रसाद मिळालेला होता, त्या देवांगनांना सुद्धा जे मिळालेलं नाही, लक्ष्मीला सुद्धा जे मिळालेलं नाही, अन्य स्त्रियांची तर काय कथा. पण तो जे म्हणतो ते हे वाक्य बघा, नायम श्रियोंग उनितांतरते प्रसाद स्वर्योषितां नलिनगंधरुचां कुतोन्या रासोत्सवेस्य भुजदंडगृहीतकंठ लब्धाशिषां ह्या य उदगाद व्रज वल्लवीनाम. तो म्हणतो, या वृंदावनामध्ये मला जर एखादं झुडूप, एखादी वेल किंवा वनस्पती व्हायला मिळालं तर ते माझं भाग्य आहे. आसामहो चरण रेणुजुषामहं स्याम वृंदावने किमपि गुल्म लतौषधीनां या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुंद पदवीं श्रुतिभिर्विमृग्याम. तो म्हणतो की वेदांना सुद्धा ज्याचं अजून हे सापडलेलं नाही,
पद सापडलेलं नाही किंवा रहस्य कळलेलं नाही, अशा या गोपींना एवढं सगळं त्याचं सगळं प्रेम समजलं आहे, त्याची भक्ती समजलेली आहे, त्याच्याशिवाय आपल्या जीवनात काहीच अर्थ नाही हे समजलेलं आहे. आणि सगळ्या देवतांनी ज्याची पूजा केलेली आहे ते योगेश्वर भगवान हृदयामध्ये ज्याचं सतत चिंतन करतात, त्या गोपींनी रासलीलेच्या वेळी या भगवंताला अगदी आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये विराजमान करून ठेवलेलं आहे आणि स्वतःच्या हृदयाचा ताप शांत केला आहे. म्हणून तो म्हणतो की या व्रजात राहणाऱ्या गोपांगनांच्या चरणधुलीला मी वंदन करतो, वारंवार नमस्कार करतो की ज्या गोपींनी श्रीकृष्णाच्या कथासंबंधी जे काही गायन केलं ते तिन्ही लोकांना पवित्र करत आहे. त्याला खूप आनंद झाला. हा एक आनंद त्याला अनुभवता आला. प्रत्यक्ष त्या गोपींच्या सहवासात तो राहिलेला आहे. जितकं सांगतील तेवढं त्यांनी ऐकलेलं आहे. आणि म्हणून शुकदेव पुन्हा राजाला म्हणतात की नंतर त्या गोपी म्हणजे नंतर उद्धव, गोपी, नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर आरूढ झालेला आहे, स्वार झाला. मग तो निघाला. म्हणलं की या सगळ्यांनी त्याला प्रेमाने भेटवस्तू देण्यासाठी त्याच्याजवळ आलेत आणि डोळ्यात अश्रू आणून ते त्याची म्हणतो ना आपण संभावना की त्याला निरोप देणं, तर ते सांगतात की आमच्या मनाच्या वृत्ती ह्या श्रीकृष्णांच्या चरणापाशीच आश्रयापाशी सतत राहोत. आमची वाणी आणि त्यांच्या नामाचं उच्चारण आमच्या वाणीनं सतत करू देत आणि शरीर त्यांनाच प्रणाम करू देत. म्हणजे आमचं जीवन दुसरं कुणासाठी नाहीच आहे. आणि भगवंताच्या इच्छेनं आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही योनीत जन्म मिळू देत, पण आम्ही शुभ आचरण करावं, दान करावं, त्याचं फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठाईच आमचं प्रेम असावं. इतकं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. कर्मभिर्भ्राम्यमाणानां यत्र क्वापि ईश्वरेच्छया, ईश्वरेच्या इच्छेनं मला मिळेल तो जन्म मी घेईन, पण मंगलाचरित इर्दान रतीर्ण कृष्ण ईश्वरे, ही त्यांची कामना किती आहे बघा, इच्छा की आम्ही दान करावं, आम्ही चांगलंच आचरण करावं आणि त्याचं फळ म्हणून श्रीकृष्णांच्या ठाईच आमचं प्रेम असावं. म्हणून परीक्षिताला सांगतायत शुकदेव की गोपींनी आणि गोपांनी अशा प्रकारे कृष्णाप्रमाणे समजून उद्धवाचा सन्मान केला. श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतही गेला आणि तिथं पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना त्यांनी नमस्कार केला. व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली आणि नंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्यानं वसुदेव, बलराम आणि राजा उग्रसेनाला दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. असं सगळं इतकं प्रेम कोण कुणाला देतं हो. आपल्या इथं पाहतो आपण 4 दिवस आपल्याला करमणार नाही, 5व्या दिवशी आपण कामाला लागतो. पण तसं त्यांचं नाही आहे. गोपींवरनं आपण हीच गोष्ट लक्षात ठेवायची की त्या अखंड त्याच्याच नामस्मरणात, त्याच्याच चिंतनात, त्याच्याच लीलांमध्ये, त्याच्याच कृतींमध्ये हे रमलेले आहेत. म्हणजे त्यांच्याशिवाय त्यांचा एक श्वाससुद्धा नाही आहे. आणि तसं जर आपल्याला राहता आलं, तसं जर आपल्याला करता आलं तर चांगलं आहे. आता इकडे मथुरेत हा परत आल्यानंतर श्रीकृष्ण कुणाकुणाचे उद्धार करतायत ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे. ते उद्या बघू आपण की भगवंतांनी कुब्जेचा उद्धार केला. अक्रूराच्या घरी तो गेलेला आहे, कारण अक्रूरांनी पण बोलवलं होतं ना आमच्या घरी या म्हणून. पण मला आज असं वाटलं होतं की हे इथं असंच सोडावं आणि काल परवा बलिप्रतिपदा आणि नरकासूर म्हणजे नरक चतुर्दशी झाली होती 2 दिवसापूर्वी, तर आपण ते आख्यान ऐकावं का. पण पुन्हा असं वाटलं की ते पूर्वीच्या ग्रंथाच्यामध्ये आलं असेल किंवा आधी नंतरच्या भागात काही येईल, तर चाललं आहे ते चालू देत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एवढ्या नरकासुरांनी 16,000 स्त्रियांना डांबून ठेवलेलं होतं, त्यांच्यावर आघात केलेले होते आणि त्यांची सुटका करण्याचं काम भगवंतांनी केलं. आणि म्हणून तेवढ्या सगळ्या जणींशी त्यांनी विवाह केले होते. किंवा बलीचं सुद्धा आज पुन्हा मी चरित्र वाचत होते की तो बलीसुद्धा
एकदा मरण पावला, पण शुक्राचार्यांच्या संजीवनीमुळं विद्येमुळं पुन्हा तो जिवंत झाला आणि पुन्हा त्यांनी सगळ्या देवांवर आणि यांच्यावर आक्रमण करून ते इंद्रनगरी सगळी स्वतः अमरावतीचा तो राजा बनलेला. आणि त्यावेळेलाही अदिती देवांची माता नाराज झाली होती, म्हणून कश्यपांनी तिला व्रत करायला सांगितलं. भगवंतांनी साक्षात तिच्या पोटी जन्म घेतला वामन अवतारामध्ये. आणि मग बलिप्रतिपदे दिवशी आपण त्यास बलीचं स्मरण करत, म्हणजे भगवंताचं स्मरण करत करत ती बलिप्रतिपदा साजरी केलेली आहे. कुणाचाही अहंकार दाबणं हे भगवंताला जास्त आवडतं, किंवा ते तो उफाळून देत नाही. आणि म्हणून त्या बलीला 3 पावलांमध्ये फक्त मागणी केली. फार सुंदर असा तो भाग आहे. जेव्हा येईल तेव्हा आपण बघूया. तो 8व्या ह्याच्यामध्येच झालेला आहे, 8व्या स्कंदामध्ये. पण मला असं वाटलं होतं की आजच्या हे 2 दिवस आपण अनुभवले तर त्याचं पण इतक्या पटकन होणार नाही, म्हणून मी फक्त त्याचं स्मरण करूया, वामन रूपातील भगवंताचं आणि नरकासुराला मारणाऱ्या भगवंताचं स्मरण करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. चला, दिवाळीच्या पर्वकाळामध्ये सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांचं अभिनंदन. आणि आत्ता माझ्या वाणीला विराम देते.